सुपारी दिली 2.5 कोटीची जीव मारण्यासाठी, तर मी गप्प बसेल का? नाही ना, मी मराठा आहे. आणि त्या धन्या मुंड्याची बांडगुळ माझ्या व्हिडिओला एकदम खालच्या लेवलनं कमेंट करतायत, एकदम गलिच्छ भाषेत बोलतात आणि म्हणतात तुला आमच्या वंजारीच्या बायका मारतील, तुझा चोप काढू. तर मला त्या बांडगुळांना सांगायचंय, अरे बिनलाजाच्या कुत्र्यानो, तुम्ही आमच्या मरणाचं कटकारस्थान रचायला लागला. जरांगे पाटलांचा तुमचा कोण बडा नेता का फिडा नेता आहे ते धन्या का फिन्या, आणि आम्ही तुम्हाला सोशलवर बोललेलं पण तुम्हाला चालत नाही. अवदान येते काय तुम्हाला? अरे लाज वाटू द्या रे, लाज वाटू द्या लाचार कुत्र्यानो. लाज वाटायला पाहिजे एवढ्या गलिच्छ भाषेत कमेंट करायला. तुमच्या बापाचे काय आम्ही काय उचल घेतलेली नाही का? तुम्ही म्हणाल तसं आम्ही ऐकाव? अरे तुम्ही त्या धन्या मुंड्याला सांगा लोकांची कटकारस्थानं करायची बंद कर म्हणून. जोपर्यंत तुम्ही लोक मराठी समाजावर बोलायचं बंद होत नाही किंवा मराठी समाजाविषयी कटकारस्थान करायचं बंद होत नाही, तोपर्यंत ही मराठा शांत बसणार नाही. आणि ज्या वेळेस तुमची पण आई बहीण कोणी पण तुमची महिला असू द्या सोशल मीडियावर बोलाल, त्यावेळेस तुम्ही ज्या भाषेत मला कमेंट केले ते ना, त्याच भाषेत तुम्हाला सुद्धा उत्तर मिळेल. समजलं का? आणि अरे तुम्हाला एवढं कळायला पाहिजे. अरे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवू? तुमचा आदर्शच घाण आहे. अरे ती धन्या मुंडे स्वतःच्या बहिणीला रेटारेटीची भाषा बोलू शकतो, त्या पंकजा मुंडेला, आणि स्वतःच्या बायकोच्या अंगावर म्हणजे त्या करुणाताई मुंडेवर गुंड घालून तिच्यावर हल्ला करू शकतो. तुम्ही काय त्याच्याकडून आदर्श घेणार आहे? तुमच्याकडे काय आदर्श असणार आहे दुसऱ्यांच्या महिलाबद्दल? तीच असणार आहे ना तुमच्याकडे. तुमच्याकडे आदर्शच घाण. तुम्ही कुठल्याही महिलाची इज्जत करूच शकत नाही, कारण पेरल्यांदाच उगवणार आहे. आणि एखादं भडकावनं मला कमेंट केली, बाई तू बोलायला किती पैसे घेते म्हण. अरे भावा, मी बोलायला पैसे घेत नाही. मी माझ्या हक्कासाठी, मी माझ्या समाजासाठी मी बोलते, आम्ही पैशासाठी नाही. अरे पैशाच्या शाळेत आम्ही शिकायला जात नाही, आम्ही जरांगे पाटलांच्या शाळेत आहे. आणि जरांगे पाटलांनी काय शिकवलंय माहितीये का? स्वाभिमान विकून नाही, स्वाभिमान राखून जगा म्हणून. ती तू पैशावरली काम ती तिकडं धन्या मुंड्याकडे असते, ती आपल्याकडे नाही बरं का. आपल्याबद्दल बोलताना, मराठ्यांबद्दल बोलताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करायचा. समजलं का? आणि पुन्हा कमेंट करताना विचार करून करायची. समजलं का? एकतर मराठा कुणाच्या वाटेला जात नाही, आणि जर का आमच्या